श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटशी बा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. 12वा दशक, विवेक वैराग्य. आज आपण विषय त्याग हा विषय त्याग निरूपण हा समास अभ्यासणार आहोत. म्हणजे सगळ्यांना असं वाटलं असेल, छान विषय त्याग म्हणजे जरा आपल्या जवळचा विषय आहेच, आपल्या जवळचा विषय. पण आता सृष्टिक्रम झाला आणि समर्थ आता विषय त्याग ह्या समासावर येतात. खरं तर हे खूप अर्थपूर्ण आहे, कारण सृष्टी कशी निर्माण झाली हे कळल्यानंतर त्यामध्ये अडकायचं का त्यातनं मुक्त व्हायचं याविषयी विवेकाच्या आधाराने मनुष्य योग्य तो निर्णय घेण्याची शक्यता आहे. शक्यता शब्द मुद्दाम वापरलाय, कारण समर्थांनी जे तत्वज्ञान सांगितलंय हे तत्वज्ञान ऐकून जर आपण आपल्या जीवनाचा दृष्टिकोनच बदलला नाही तर त्याचा उपयोग नाही. म्हणजे ज्ञान कानावर पडतंय पण मनात उतरत नाहीये, आणि ते मनात उतरत नाही त्यामुळे आचरणात येण्याचा प्रश्नच येत नाही. त्याला कारण आपल्या सवयी, आणि ह्या सवयी एका प्रवचनात किंवा एका वाचनात तुटत नाहीत, म्हणून शक्यता असं म्हटलं. याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे मनाला बदल आवडत नाहीत. यापेक्षा मला सगळं माहितीये, मीच बरोबर आहे, हा माणसाचा जो सूक्ष्म अहंकार आहे, हा सूक्ष्म अहंकार ज्ञानाला आतमध्ये प्रवेश देत नाही. आता बघा, सततच्या या ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला हे पक्क कळलंय की हे जग नश्वर आहे, वाक्य कळलं आहे. पण तरी पण एखादी व्यक्ती गेली, वस्तू हरवली तर आपल्याला दुःख होतंच की नाही. मग ही जी शक्यता आहे असं म्हटलं, ते वास्तव कधी बनेल तर जेव्हा श्रवण, मनन, निदिध्यास हे 3 टप्पे पूर्ण होतात तेव्हा. आणि समर्थांनी ह्या तिन्ही टप्प्यांना खूप महत्व दिलेलं आहे. फक्त दासबोधामध्ये असं नाही, आत्मारामामध्ये पण ह्याच गोष्टीचं चिंतन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी ह्या 3 टप्प्यांना महत्व दिलंय. जसं बी पेरलं की लगेच झाड येत नाही. त्याची निगा राखायला लागते, योग्य माती घालायला लागते, खत पाणी घालायला लागतं. तसंच ज्ञानाचं हे जे बीज आहे ना, ते आचरणाच्या माध्यमातनं त्याला खत पाणी घातलं तर त्याचा जो काही विकास होईल तो सकारात्मक आणि समृद्धच होईल. आणि म्हणूनच हे ज्ञान उतरवताना आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. पण हे ज्ञान जर जीवनात उतरलं नाही तर ते फक्त शब्द राहतात, आणि केवळ शब्दांनी आयुष्य बदलत नाही हे आपल्यालाही माहिती आहे. त्याप्रमाणे कृती घडली तरच आयुष्याला काहीतरी दिशा मिळू शकते. म्हणून समर्थ आम्हाला हे तत्वज्ञान सांगतायत. म्हणजे नुसतं ऐकणं पुरेसं नाही, तर ते जगण्यात आलं तरच त्याला अर्थ आहे. काही वाक्य ठाकून ठोकून आपण जेव्हा ऐकतो ना, तेव्हा ती मनामध्ये जाऊन घुसतात, की हो खरंच आहे. ह्या पद्धतीने मला माझ्या आचरणात बदल करणं गरजेचं आहे. आता सृष्टिक्रम समजल्यानंतर विषय त्याग हा जो भाग आहे त्याचं नेमकं वर्म जाणून घेणं अपेक्षित आहे. आणि तेच समर्थ आपल्याला इथे नेमकेपणाने समजावून सांगतात. या समासाचं जर आपण सुरुवात बघितली तर या समासाचा प्रारंभच एका महत्वाच्या प्रश्नाने झालाय. आणि जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. प्रश्न काय आहे की विषयांचा म्हणजे इंद्रिय सुखांचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय
परमार्थ साधत नाही. हे जर खरंय तर प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार? कारण आम्हाला इतका सगळा त्याग शक्यच नाहीये. बघा म्हणजे हा जो प्रश्न आला तेव्हा मला पण हुश्य झालं चला म्हणजे जे आपण ऐकतोय त्यानुसार प्रश्न कुणाच्या तरी मनात आलाय. समर्थ हे जाणून आहेत. थोर मानसशास्त्रज्ञ आहेत ना समर्थ. माणसाच्या मनात काय विचार चालू असू शकतात याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. आणि ह्या प्रश्नाचं समर्थांनी अतिशय तर्कशुद्ध असं उत्तर दिलेलं आहे. विषय त्यागापासून शिवाय किंवा वैराग्य वाचून परमार्थ साधत नाही हे निर्विवाद सत्य आहे. पण विषय त्याग म्हणजे काय हे पहिलं नीट समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग ह्या प्रश्नाची उकल आपल्याला नीट होईल. आता एखादा प्रापंचिक किंवा एखादा पारमार्थिक हे दोघं जर आपण जर घेतलं, या दोघांचं जर जीवन आपण बघितलं, तर दोघांना खायला लागतंय, प्यायला लागतंय, जाणं, येणं, निजणं, बसणं हे सगळे देहधर्म दोघांना करायलाच लागतात ना. मग या सगळ्या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत. या दोघांमध्ये फरक तो काय? महत्वाचा फरक दोघांमध्ये तो म्हणजे प्रापंचिकाचं अंतरंग आणि पारमार्थिकाचं अंतरंग यामध्ये मोठा फरक आहे. बाहेरून दोघं सारखेच दिसतात. व्यवहारातली कामं करतात, समाजात वावरतात. पण प्रापंचिकाचा व्यवहार कसा असतो? तर त्याच्यासाठी हे दृश्य जग जे आहे ते केंद्रस्थानी आहे. मी, माझं याच्याभोवती त्याचे विचार फिरत राहतात. आणि या वृत्तीतूनच मी कशीही वागले किंवा वागलो तरी इतरांनी कसं चांगलं वागावं हीच आपण अपेक्षा करत राहतो. याशिवाय तो सतत इतरांशी तुलना करत राहतो. म्हणजे इतरांकडे ज्या वस्तू आहेत त्या माझ्याकडे पण हव्या, हा त्याचा अट्टाहास असतो. सर्वसामान्य माणसामध्ये ही वृत्ती दिसते आणि त्यामुळे मत्सर हा प्रापंचिकामध्ये दिसणारा मोठा दोष आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट मला हवीच, हा हव्यास, हा मोठा दोष आहे. पण त्याचबरोबर तो पुढे गेला मग मी मागे का? ही जी तुलना आहे ना, ती तर भयंकर मोठा दोष आहे. कारण यामध्ये दुसऱ्याचं सुख या माणसाला सहन होत नाही. म्हणून हा महाभयंकर दोष आहे. पण या वृत्तीने इतरांचं काही नुकसान होतं का? इतरांना काहीच फरक पडत नाही. पण आपलं मन मात्र जळत राहतं. म्हणजे त्रास कोणाला? आपल्यालाच. म्हणून हा दोष लवकरात लवकर सोड, असं समर्थांनी सांगितलंय. मत्सर हा दोष काय लक्षात येतंय का? याच्यामध्ये सगळ्यात वाईट असं आहे, की दुसऱ्याच्या आनंदात आपण स्वतःचं दुःख सारखं शोधत राहतो. दुःखच शोधतो ना. त्याच्या सुखामध्ये जर मला दुःख होत असेल, तर याच्यामध्ये मी माझं दुःख सतत शोधत राहते. आणि अशा या वृत्तीतून विचार व्यापक, समृद्ध असे कधीच होत नाहीत. या उलट या नकारात्मक ऊर्जेमुळे माणूस स्वतःचं नुकसान करून घेतो. जेवढी ही नकारात्मकता आपल्यात भिनत जाते, तेवढी ही नकारात्मक ऊर्जा माझ्या शरीर, मन, बुद्धी या सगळ्यांवर परिणाम करत राहते आणि नकारात्मकच परिणाम करते. दुष्ट अभिमाना दुष्ट अभिमानामधनं मत्सर निर्माण होतो. बघा समर्थांनी हे पूर्वीच सांगितलंय. या व्यर्थ अभिमानामधनं मत्सर, मत्सरातनं तिरस्कार आणि त्यातून प्रमाणाबाहेरचा क्रोध ही मनाच्या अधःपतनाची जी सुरुवात आहे, ही अधःपतनाची जी साखळी आहे, ही समर्थांनी दशक 1 समास 1 सुरुवातीला स्पष्ट केले. आठवतोय का तुम्हाला ती ओवी? अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम. 23वी ओवी आहे. या दुष्ट अभिमानातनं मत्सर निर्माण होतो. त्यामुळे काय होतं, तो इतका पराकोटीला जातो, की त्यातून कामक्रोधाच्या आहारी मनुष्य जातो. या मत्सरापोटी, अहंकारापोटी त्याचं मन विकृत होतं.
बघा, इतरांचा सतत आपण जर मत्सर करत राहिलो, द्वेष करत राहिलो, तर आपल्यामध्ये एक प्रकारची विकृती निर्माण होते. आणि म्हणून ह्या दोषापासनं दूर राहा. आणि एका अहंकाराने माणूस या नासक्या मनोवृत्तीपर्यंत जाऊन पोचतो. सगळ्यात पहिला अहंकार का त्यागायला सांगितलंय लक्षात येतं. मी मोठा, मी श्रेष्ठ, मीच बरोबर. हा जो मी आहे ना, त्यामुळे दुसरा पुढे गेलेला आपल्याला सहन होत नाही. आणि मग त्याच ठिकाणी मत्सर निर्माण होतो. हे जे आसुरी संपत्तीचे हे दुर्गुण जे आहेत ना, ते 6च आहेत. ते मुद्दामून वारंवार त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. कारण अहंकार हा आपल्या नाशाला कारण ठरणार आहे. अहंकारी माणसाला दुसऱ्याचं यश सहन होत नाही. त्या दुसऱ्याबद्दलचा मत्सर रागातून व्यक्त व्हायला लागतो. अर्थातच त्यातून त्या व्यक्तीला कमी लेखण्याची एकही संधी ही मत्सरी व्यक्ती सोडत नाही. अशी माणसं आपण आपल्या अवतीभोवती बघतो. ही व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे दोष सतत शोधत राहते आणि त्याचबरोबर मी कसा किंवा मी कशी चांगली आहे हे सतत सिद्ध करत राहतो. म्हणजे बघा, अनेक व्यक्ती वयाच्या सगळा संसार संपला, जबाबदाऱ्या संपल्या, पण त्याची ही वृत्ती कमी होत नाही. कितीही वय वाढलं तरी मीच तुझ्यापेक्षा कसा श्रेष्ठ, मी कसा बरोबर, मी कसं चांगले विचार करते, हेच सतत लोकांना दाखवण्याचा ह्या माणसांचा प्रयत्न असतो. आणि सतत त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलत राहतो. सतत त्या व्यक्तीची निंदा करत राहतो. आणि याच नकारात्मक ऊर्जेतनं या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण होतो. कशी साखळी आहे बघा. या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आहेत हं. आणि ह्या नकारात्मक ऊर्जा मला माझ्यातल्या घालवायच्या आहेत. आपण का चिंतन करतोय? कारण या तिरस्काराने काय होतं, तर आपलं मन शांत राहत नाही. अगदी क्षुल्लक कारणावरनं झालेलं छोटंसं भांडण. हा अनुभव आपण खूप वेळा घेतो. छोटंसं भांडण प पण त्याचं रूपांतर अगदी मारामारीपर्यंत जातं. एवढं त्याचं छोट्याशा ठिपक्याचं रूपांतर इतकं मोठं रूप धारण करतं आणि भयानक रूप धारण करतं. हा राग साधारण साधारण नाहीये बरं का. तर ही नियंत्रणाबाहेर गेलेली अवस्था आहे. रागाच्या आहारी गेलेला माणूस स्वतःवरचा ताबा हरवून बसतो. म्हणून आपल्याला ह्या रागावर नियंत्रण ठेवायला सांगितलंय ना. आणि हे कायम लक्षात ठेवायचं, की या सगळ्यातनं प्राप्त काहीच होत नाही. पण नाती मात्र तुटतात. आणि म्हणून हा जो अहंकार आहे, जो माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, तो नष्ट होणं गरजेचं आहे. सूक्ष्म स्वरूपात तो अहंकार, मला अजिबात अहंकार नाही. आता मी ह्या अभ्यासात पडल्यापासनं, मी प्रवचन करायला लागल्यापासनं किंवा मी पारायण करायला लागल्यापासनं, आम्ही दासबोध अभ्यास वर्गामध्ये जायला लागल्यापासनं, मला क्रोधावर विजय मिळवता यायला लागला. हा एक भ्रम आपल्या मनात निर्माण होतो. म्हणजे मला जेव्हा हे सांगायला लागतं ना, की माझ्यामध्ये राग अजिबात नाही, तेव्हाच लक्षात घ्यायचं, की माझ्यामध्ये रागाचा सूक्ष्म कुठेतरी अंश शिल्लक आहे. कारण जर हे विधान मी मान्य केलं नाही, समजा काही असं काही होत नसतं. एवढ्या संगतीने काही लगेच तुम्ही बदलणार नाही. असं मी म्हटलं तर तुम्हाला राग येईल का नाही? आणि तो राग आला म्हणजे सूक्ष्म राग तुमच्या मनामध्ये आहे. सूक्ष्म अहंकार आहे. हा अहंकार इतका जाणं सहज सोपं नाही. आणि ह्या सगळ्याला एक महत्वाचं कारण प्रापंचिकामध्ये जसा हा मत्सर आहे, अहंकार आहे, हे सगळे दोष कशामुळे आहेत? तर ते आहेत आसक्तीमुळे. या आसक्तीचं थोडं चिंतन करणं गरजेचं आहे. कारण ही आसक्ती सोडणं महत्वाचं आहे. आसक्ती सोडणं म्हणजे मी ह्या वस्तूंबद्दल मला अजिबात मोह नाही, हे म्हणणं नाही. तर अंतःकरणापासून आसक्ती सोडणं हा खरा विषय त्याग आहे. तो विषय त्याग आम्हाला समर्थ इथे समजून सांगतात.
आता आसक्ती हा शब्द समजल्यापासनं आपण तो किती सहज वापरतो. पण आसक्ती म्हणजे नेमकं काय? बघा, सुरुवातीला आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा एखादा पदार्थ, एखादी व्यक्ती, एखादी आपली सवय पण आपल्याला आवडून जाते. आपण अनेक प्रकारची कामं करत असतो, त्यातलं एखादं काम आपल्याला आवडतं. आता हे आवडणं स्वाभाविक आहे, गोष्ट नाही. पण होतं काय, हळू मन त्या गोष्टीभोवती फिरायला लागतं. आता इथे अधःपतनाला सुरुवात होते. मन त्या गोष्टीभोवती फिरायला लागतं. मग ती आवडलेली जी गोष्ट आहे, ती मला हवीच, ही वृत्ती तीव्र व्हायला लागते. आणि मग शेवटी काय होतं? त्याच्याशिवाय मला चैनच पडत नाही. इथे ही जी आपली आवड आहे, ती आसक्तीमध्ये बदलते. मला ती वस्तू हवीच. आवडलेली गोष्ट माझीच वाटणं म्हणजे आसक्ती. एखादी गोष्ट, पद, व्यक्ती, पैसा हे सगळं आपल्या अस्तित्वाचा भाग आहे, असं जेव्हा वाटायला लागतं ना, तेव्हा ती आसक्ती हे नक्की समजावं. आता आपल्याला आपली मुलं प्रिय असतात. आपण तोच विषय घेऊ. हे माझं मूल आहे, हे झालं त्याच्याबद्दलचं प्रेम. हं. पण हे मूल माझंच आहे आणि त्याने मी सांगेन तसंच वागलं पाहिजे. ही आसक्तीतनं निर्माण झालेली भावना आहे. म्हणजे आता ही आसक्ती फक्त त्या वस्तू किंवा व्यक्तीपुरती मर्यादित राहिली का? तर नाही. तर ती अहंकाराशी जोडली जाते. आणि यातून काय होतं? केवळ दुःखच आपल्या पदरात पडतं आणि याचा अनुभव आपण वारंवार घेतो, पण सावध होत नाही. आता ही आसक्ती वाईट आहे का? हा पण विचार करायला पाहिजे. मला जर ती अधोगतीला घेऊन जातीये, तर ती वाईटच आहे. कारण ही 2 गोष्टींवर उभी आहे बरं का. कारण याच्यामध्ये काय आहे, आसक्तीमध्ये काय आहे? अपेक्षा आणि दुसरी आहे भीती. बघा आपल्याला जे आवडतं ते सतत टिकून राहावं, ही आपली अपेक्षा असते का नाही? आणि ते निघून जाईल, नष्ट होईल, हरवेल याची अखंड भीती मनामध्ये असते. बरोबर ना? आणि त्यामुळे आसक्तीमध्ये सुखाचा अनुभव कमी येतो आणि अस्वस्थता मात्र जास्त असते. आवडणारी गोष्ट नष्ट झाली, तर आपलं त्याच्याशिवाय अडेल असं वाटणं ही आसक्ती आहे. आसक्ती कुठे-कुठे आपल्याला शोधायची आहे बघा. आसक्ती हा जो मनाचा दोष आहे ना, तो आवडणाऱ्या वस्तूला चिकटून राहायला भाग पाडतो. म्हणजे जसं गुळाला मुंग्या चिकटतात. बरोबर ना? अगदी तसंच हे जे आपलं मन आहे ना, ते विषयाला जाऊन चिकट आणि हा दुर्गुण असा आहे, की मन एकदा का त्या वस्तूला चिकटलं, की ते सहजासहजी सुटत नाही. आणि मग एक विचित्र साखळी चालू होते. ती कशी? तर आवडलेल्या गोष्टीचा सतत विचार चालू होतो. हां, आपण त्या गोष्टीबद्दल सतत विचार चालू करतो. नुसता विचार येणं दोष नाहीये बरं का. पण केवळ त्याच गोष्टीचा सतत विचार करणं हा दोष आहे. आणि हा सततचा विचार मनात विविध कल्पना साकारायला लागतो. बरोबर? म्हणजे ह्याचं चिंतन करत असताना आपण लहान वयात असताना शेख चिल्लीची गोष्ट ऐकली होती. आठवते का? अगदी तसंच अतिकल्पना विस्तार. अतिकल्पना विस्तार हा शेख चिल्ली करतो आणि करत काहीच नाही, पण त्याचं नुकसान मात्र होतं. त्याच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत. अंडी घेऊन जात असतो आणि मग त्याच्या डोक्यात चालू होतं, की मी असा व्यापार करेन, हे करेन, ते करेन आणि मग बायको माझ्याशी असं बोलेल, मग मी रागात मान हलवेन. मान हलवल्यानंतर जोरजोरात तो मानेला झटके देतो आणि काय होतं? सगळी स्वप्न भंग पावतात. सगळी अंडी फुटून जातात. ही एक अनेक कथांपैकी ही एक गोष्ट. अति कल्पना विस्तार. आपलं मन तेच तर करत असतं ना. कल्पनेविषयी समर्थांनी एका समासामध्ये खूप छान वर्णन केलंय.
आपले आधीचे समाज देखील आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यातल्या संकल्पना पण आठवणं गरजेचं आहे. कल्पना आपल्याला खूप त्रासाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. म्हणून त्या अतिकल्पनांचा विस्तार माझं नुकसानच करत असतं. आवडलेल्या गोष्टीच्या संदर्भात चित्र रंगवायला सुरुवात करतं हे मन आणि बरेचदा ह्या कृती शून्य कल्पनांचा विस्तार असतो. त्यातनं मला सावध होता आलं पाहिजे. विचारांची पुनरावृत्ती त्या गोष्टींमध्ये मन इतकं गुंतत जातं. साधं उदाहरण बघूया. एखादं गाणं आपल्याला आवडतं. छान म्हणजे छान वाटतं. किती छान गाणं आहे. ऐकलं, बाजूला ठेवलं. इतकं म्हणून आपण थांबतो का? पुन्हा-पुन्हा ते गाणं ऐकण्याचा मोह होतो. आणि मग तो दिवस, आपला पूर्ण दिवस त्या गाण्याभोवतीच फिरत राहतो. ते गाणं सारखं ऐकतो किंवा ते गाणं आपण गुणगुणत राहतो. दिवसभर तेच. म्हणजे माझं मन त्या गाण्याभोवती आसक्त होतं. म्हणजे किती छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ही आसक्ती आहे बघा. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, आपल्या मनात येणारे विचार आपल्याला थांबवता येत नाहीत. पण त्याविषयीच्या आपण ज्या ह्या कल्पना करतो ना, हा जो अतिकल्पना विस्तार आहे, तो आपल्याला थांबवता येणं शक्य आहे. या कल्पनांमधनंच आसक्ती वाढत जाते. मनात विचार येणं दोष नाही, पण त्याला आपण किती महत्त्व देतो, त्या विचाराला मनात किती स्थान देतो, हे महत्त्वाचं आहे. कारण एखादा नकारात्मक विचार माझं मन इतकं पोखरून टाकतं, की मी त्या विचाराच्या अधीनच जाते आणि मग माझं मन अस्वस्थ होतं. एक गोष्ट अजून लक्षात घेण्यासारखी आहे, मन हे कचरा साठवण्याची जागा नाही. या अनावश्यक विचार, अनावश्यक गोष्टींना मनात जागा द्यायची नाही, ही खुणगाट बांधणं गरजेचं आहे. आसक्तीची ही जी विचित्र साखळी, जी आवडीतनं सुरू होते, त्याची नंतर आपल्याला सवय होऊन जाते. हं. बघा आपण कसं ह्या सगळ्याच्या आहारी जातो. मग अति विचार करण्याची सवय असेल, त्या एखाद्या व्यक्तीच्या बद्दल सतत म्हणजे आपल्याला चिंता का मागे लागतात? आपण सतत काळजी का करतो? मुलांबद्दलची काळजी का वाटते? आपण त्यांना मोकळं सोडूच शकत नाही. मग त्यांच्याबद्दलचे सतत विचार करायचे. मग त्याला हे सांगू, त्याला ते सांगू, त्याला याविषयी सावध करू. हे सगळ्या ह्याची आपल्याला सवय होते आणि ही सवय नंतर आपली गरज कधी बनते आपल्याला समजत नाही आणि हळू त्याचं व्यसनात रूपांतर होतं. आता मुलं हा विषय बाजूला ठेवूया. आपलं रोजचं रुटीनमधली गोष्ट मोबाईल. आता मोबाईलसारखं हे छोटं यंत्र, हे यंत्र जे आहे किती छोटे आपल्या मुठीत मावतं. पण आपल्याला गुलाम करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. त्यांनी आपल्याला आपलं गुलाम कधी बनवलं हे आपल्या लक्षात देखील आलं नाही. आपण म्हणतो मला जास्त मोबाईल लागत नाही. सुरुवातीला बरेच जण असं करायचे. पण जसं-जसं हे WhatsApp, Instagram इतके काय इतके त्याच्यात मार्ग निघाले. त्यामुळे मी मोबाईल जास्त बघत नाही. तो माझ्या हातात नसेल, तर मला काही फरक पडत नाही. असे म्हणणारे आपण, त्या मोबाईलशिवाय आम्हाला चैन पडत नाही, इतके आम्ही त्याच्या आहारी जातो. आपल्या आसपास असे अनेक लोकं आपण बघतो. आजकालची मुलं जर बघितली तर सतत मोबाईलमध्ये असतात, सतत. मग काही नाही आम्ही काम आमचं मोबाईलवर करतोय, वर्क फ्रॉम होम चालू आहे. नाही मी मोबाईलवरनं त्यांच्याशी कॉल घेतलाय किंवा त्यांना मेसेज पाठवतोय, मेल पाठवतोय, रील्स बघणं आहे. आता त्या रील्सचं तर लोकांना इतकं व्यसन लागलंय. हे रील्स पाहताना किती आणि कसा वेळ जातो याचं भान राहत नाही. कदाचित आपण ह्या विवेक वैराग्याचं ज्ञान झाल्यामुळे आपण ह्यातनं बाहेर पडत असू. पण लोकं तासनतास ह्या रील्समध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळतात. लोकांना त्याचं भानच राहत नाही वेळेचं. बघा आवड निर्माण झाली, तेव्हा सावध झालो तर ठीक आहे. पण एकदा का ही पुढची साखळी तयार झाली, तर मात्र
त्यातनं बाहेर पडणं अवघड आहे. आवडीमध्ये काय आहे? स्वातंत्र्य आहे. आणि जेव्हा त्याचं हे व्यसन बनतं ना, त्या व्यसनामध्ये गुलामी आहे हे लक्षात यायला हवं. आणि त्याच्यासाठी मोबाईल हे उत्तम उदाहरण आहे. आता ही जी आसक्ती आहे, ती आपल्याला पटकन दिसत नाही. बघा, आपण बरेचदा म्हणतो ना, मी जे करते ना, ते माझ्यासाठी करत नाही, तर आपल्या कुटुंबासाठी करते. किंवा मी रागात जरी बोलले, तरी माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी बोलते ना. माझा काही त्यामध्ये स्वार्थ नाहीये. माझा स्वभावच तसा आहे. आता ही सगळी जर विधानं बघितली, तर याच्यामध्ये प्रेमापेक्षा माझं म्हणणं सगळ्यांनी ऐकायला हवं, हा आग्रह असतो की नाही? नीट विचार केला की काही गोष्टी आपल्याला खरंच लक्षात येतात. कारण जर प्रेम असेल ना, तर प्रेमामध्ये नेहमी दुसऱ्याचा विचार असतो आणि आसक्तीमध्ये स्वतःच्या अपेक्षा असतात. आसक्तीमध्ये काय असतं? आसक्ती मन अस्थिर करतं. माझं घर, माझं मत, हा मीपणा आसक्तीमुळे घट्ट होत जातो. मीपणाच सोडायचा आहे ना. विषय त्यागाच्या आधी आसक्तीचा त्याग महत्वाचा आहे, म्हणून ह्या आसक्तीचं आपण इतकं चिंतन केलंय. आता हे विषय जे आहेत ना, त्या विषयांचं सेवन याच्यापेक्षा विषयांचं चिंतन हे जास्त घातक आहे. म्हणजे आता आपलं निरूपण चालू आहे आणि त्याचं श्रवण न करता मन जर विषयाच्या चिंतनामध्ये रमलं, तर परमार्थ साध्य होणार आहे का हो? म्हणजे आता आपल्या टाईम झोन वेगळा आहे. त्यामुळे आता तुमची खरं तर झोपायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपण एकीकडे विषय त्यागाचं निरूपण ऐकतोय आणि त्याच वेळेला आठवर काटा कधी जातोय, इकडे लक्ष आहे का? असं होत असेल, असं जर मन धावत असेल, तर त्या विषयांचं चिंतन बघा झोप हे त्या विषयाचं चिंतनच आहे ना, गरजेची आहे. पण आत्ता मी जर एखादा विषय श्रवण करते, कारण आपण कीर्तन प्रवचनांना मंदिरामध्ये जेव्हा बघते मी, त्यावेळेला लोकांचं मन घरामधल्या वस्तूंमध्येच अडकलेलं असतं. तासभर ते जे चिंतन चालू असतं, त्या तासभरामध्ये संपूर्ण लक्ष त्या चिंतनामध्ये नसतं. मध्येच मन भरकटत कुठल्यातरी दुकानात जाऊन येतं. मध्येच मन भरकटत घरी जाऊन येतं. मध्येच मन भरकटत पुण्यात माझ्या मुलीकडे जाऊन येतं. ते मन इतकं विक्षिप्त आहे ना, विक्षिप्त आहे. सतत मला त्या विषयाच्या चिंतनात बघा सवय, नंतर गरज, नंतर ते आपल्याला व्यसन लागतं की नाही. मन आपलं सतत भरकटतंच आणि त्याच्यावर संयम आवश्यक आहे. म्हणून तर समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले ना. खरं तर एक दासबोध ग्रंथ पुरेसा आहे, सगळ्या गोष्टी समजायला. पण तरी वेगळे-वेगळे भाव व्यक्त करणारं असं त्यांचं आपल्याला वाङ्मय बघायला मिळतं. मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी तर मनाला सज्जन म्हटलंय आणि त्या मनालाच पूर्ण उपदेश केलाय. कारण तेच मला ह्या सगळीकडे भरकटत असतं ना. तेच पहिलं माझ्या ताब्यात यायला पाहिजे आणि समर्थांनी या विषयामध्ये विषय त्याग, सृष्टिक्रम कळल्यानंतर विषय त्याग हा विषय मुद्दामून समर्थ आपल्याला सांगतात. ह्या विषयांपासनं आपण सतत सावध राहणं, अखंड असावे सावध, समर्थ जे सांगतात, ते प्रत्येक वेळेला आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. कारण हे विषय म्हणजे फक्त एक संकल्पना नाही, तर तो आपल्या आयुष्यात, रोजच्या जीवनात 5 दरवाज्यातनं प्रवेश करत असतो. आता कोणते हे 5 दरवाजे? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. बरोबर ना? या इंद्रियांना सुख देणारे जे विषय आहेत, त्यामुळे मन आकर्षित होतं. म्हणजे हे विषय मनाला आकर्षितच करतात. आणि त्याच्यापासनं समर्थ आपल्याला दूर जायला सांगतायत. म्हणजेच त्याग करायला सांगतायत. आपण काय करतो? समर्थांच्या या विचारांपासूनच दूर पळायचा प्रयत्न करतो. कारण आमच्याकडे पळवाट आहे ना.
आम्ही प्रापंचिक आहोत. आम्ही प्रापंचिक आहोत, आम्हाला हे शक्य नाही, ही पळवाट आहे आणि हा धागा पकडूनच आपण या विषयांपासून लांब पळायचा प्रयत्न करतो. आणि मग कुठेतरी आपला विवेक जागा झाल्यानंतर आपल्याला ह्या ग्रंथामध्ये रमावसं वाटतं. पण हे समर्थांना माहिती आहे म्हणून तर त्यांनी सत्संगाचं महत्त्व सांगितले. पण इथे मात्र ते आपल्याला विषयाचा त्याग हा महत्त्वाचा आहे हे सांगतायत. म्हणजे विषयामध्ये राहून त्यावर आसक्ती ठेवायची नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता विषय त्यागामध्ये बाह्य वस्तूपासून दूर जाणं हे महत्त्वाचं नाहीये. तर त्या बाह्य वस्तूविषयी मनामध्ये जी आसक्ती निर्माण झालीये, ती कमी करणं, हे महत्त्वाचं आहे. आता डोळ्याच्या माध्यमातनं आपण बघतो, डोळ्यांना सुंदर गोष्टी पाहायला आवडतात. त्यामुळे सुंदर दिसणाऱ्या व्यक्ती, सुंदर वस्तू, घर, सजावट, निसर्गाचं सौंदर्य हे सगळं बघायला आणि त्यातून आनंद घ्यायला आपल्याला नक्की आवडतं आणि त्यात चूक काही नाही. आपलं नेमकं चुकतं कुठे? आपण ह्या सगळ्याच्या आहारी जातो. ह्या गोष्टी सतत पाहावं वाटतात. दुसऱ्याकडे आहे म्हणून त्याबद्दल असूया वाटायला लागते. बघा, ह्या पाहण्यातनंच ही असूया निर्माण होते ना. पण यामुळे काय होतं? आपलं समाधान हरवतं. आनंद तर मिळतच नाही. मग सतत त्या बाह्य रूपाकडे आपलं मन धावायला लागतं. बघा, आपण अनेक ठिकाणी सहलींना जातो. हा देश पाहिला, तो देश पाहिला, हे पाहिलं, ते पाहिलं. कितीही पाहिलं तरी आपलं समाधान होतं का? आपली पुढची लिस्ट तयारच असते. सतत हे धावणं, आनंद घ्यायला पाहिजे ह्या सृष्टीचा हेही मान्य. पण किती धावायचं, कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. डोळ्यांच्या माध्यमातनं आपण जे पाहतो, तेच आपलं मन सतत मागत राहतं. त्यामुळे या डोळ्यांच्या माध्यमातनं काय पाहायचं, ह्याचा विवेक आपल्याला असणं गरजेचं आहे. आता कानाच्या माध्यमातनं आपण ऐकण्याचं काम करतो. आपल्याला काय ऐकायला आवडतं? सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला आपलं कौतुक ऐकायला आवडतं. आपल्याला आपली स्तुती ऐकायला आवडते. बरोबर ना? त्याचबरोबर संवाद आपण जर एखाद्या व्यक्तीशी साधत असू, तर त्याच्याबरोबर गोड आणि सकारात्मक बोलणं आपल्याला आवडतं. ह्या तर चांगल्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॉसिप ऐकायला आवडतं. आजकालचं हा एक छंद आहे असं म्हणायला हरकत नाही. पूर्वीपासूनही असेल, पण आजकाल हे जरा जास्त पाहायला मिळतं. इथपर्यंत ठीक आहे. पण आपलं जर कोणी कौतुक केलं नाही, तर काय होतं? आपलं मन खट्टू होतं. काय मी एवढा छान स्वयंपाक केला, काय मी एवढे छान ड्रेस घातला, एवढी साडी छान नेसली, कोणी त्याच्याकडे बघत नाही, त्याचं कौतुक करत नाही, आपलं मन खट्टू होतं. आपल्या वागण्यावर, आपल्या विचारांवर जर कोणी टीका केली, तर काय होतं? राग येतो. ह्या ज्या आपल्या क्रिया आहेत ना, ही सगळी आसक्ती आहे. माझं कौतुक झालं नाही, माझ्यावर टीका केली, हा जो मी आहे ना, हा आसक्तीतनं व्यक्त होतोय. आपल्याला गोड ऐकायला आवडतं. बघा, आपण विसंगत कसं जगतो. आम्हाला गोड ऐकायला आवडतं. पण गोड ऐकवायला आवडतंय का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण नेहमी म्हणतो, सत्य हे कटू असतं, सत्य हे कटू असतं. पण हे कटू सत्य आपल्याला ऐकायला आवडतं का? नाही आवडत. त्यामुळे ऐकणं हे आसक्तीत कसं रूपांतर होतं ते लक्षात घ्या. आणि त्यामुळे ऐकताना देखील अखंड असावे सावध. विवेक महत्वाचा इथे पण. माझी कोणी स्तुती केली नाही किंवा स्तुती केली, तरी दोन्ही ठिकाणी मला शांत राहता आलं पाहिजे. स्तुती केली म्हणून भारावून जाता कामा नये आणि स्तुती केली नाही म्हणून राग येता कामा नये. विवेक महत्वाचा. आता पुढचा दरवाजा कुठला? तर माणसाला चवीची आसक्ती असते. आपण त्यावर तर जगतो ना.
म्हणजे माझे काका मला लहान असताना विचारायचे, "तू खाण्यासाठी जगते का जगण्यासाठी खाते?" लहान असताना मी सांगायचे, "हो, मी खाण्याकरता जगते." माझं विश्वस्त ते होतं ना. चवीची आसक्ती. गोड, तिखट, चटपटीत खायला तर आम्हाला खूप आवडतं. म्हणजे खूप गोड झालं किंवा खूप असं झालं, की असं वाटतं, नाही आज काहीतरी मस्त चटपटीत खाऊया आणि मग अशा वेळेला आमचं डाएट वगैरे सगळं आम्ही विसरून जातो. आता विशिष्ट वेळी विशिष्ट चव आवडते म्हणजे चहा किंवा कॉफी. सकाळचा माझा चहा ना मला माझ्याच पद्धतीचा लागतो. नाहीतर माझा दिवस खराब जातो. हे वाक्य म्हणणारे अनेक जण आपल्या आसपास आहेत किंवा आपणही त्यात असू. पण ही आसक्तीच आहे. बघा चहा पिणं ही आवड आहे. आवड आहे इथपर्यंत ठीक आहे. नंतर त्याची सवय झाली. आता त्याचं व्यसन बनलं. साखळी संपतच नाहीये. प्रत्येक गोष्टीत ही साखळी मला ह्या व्यसनापर्यंत घेऊन जाते. खाण्याची आसक्ती, यामध्ये भूक नसताना देखील खाणं, हे पण आसक्तीमध्ये येतं बरं का. म्हणजे रिकामं बसलं, की काहीतरी ऐकावं असं वाटतं. तसंच काहीतरी खावं असं पण वाटतं. या आपली जीभ अशी आहे ना, की आरोग्याची माहिती असून देखील मन आवरत नाही हेच खरं. अगदी जवळचं उदाहरण म्हणजे मधुमेह, डायबिटीज असताना गोड खाऊ नये आम्हाला माहिती आहे. गोड खावं वाटणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक असलं तरी पण योग्य नाही याचं भान येणं गरजेचं आहे. कळतं पण वळत नाही अशी आमची अवस्था आहे. म्हणजे एखादा पदार्थ आवडला, की आज शेवटचं बरं का, उद्यापासनं मी स्ट्रिक्ट डायट पाळणार आहे. प्रामाणिकपणे मी पथ्य चालू करणार आहे, असं आपण म्हणतो आणि कृती काय करतो? आवडलेला पदार्थ जो माझ्या तब्येतीला घातक आहे, तो पुन्हा खातोच. परिणाम इतरांना नाही, आपल्यालाच भोगायला लागतात. पण जिभेचा गुलाम बनलेले आपण, आपला विवेक हरवून बसतो. त्यामुळे माणसाचा जो विवेक विचार आहे ना, तो ह्या आसक्तीपुढे त्याच्या आहारी गेल्यानंतर त्याचं आम्हाला विस्मरण होतं. आता नाकाच्या माध्यमातनं आम्ही सुगंध घेतो. आम्हाला सुगंध आवडतो, विशिष्ट प्रकारचा सुगंध. म्हणजे आता कॉफी केली, चहा केला, त्याचा जो सुगंध येतो, त्यानी आम्हाला असं वाटतं, "अरे वाह! काय चहा झालाय." छोट्या कपाच्या ऐवजी मोठा कप घेऊन चहाचं सेवन करावं. अनेकांना रात्री झोपताना देखील चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. बघा, आवड, सवय, सवय व्यसनात रूपांतर झालेलं असतं. आपल्याला कळतही नाही. आणि हे जे पदार्थाचे सुगंध असतात ना, ते आमच्या जिभेला पाणी सुटतं त्यानी. म्हणजे आपलं मन त्या पदार्थाशी आसक्त होतं. परत इथे विवेक असणं, प्रत्येक ठिकाणी विवेक हा महत्त्वाचा आहे. आता आराम करणं, आरामदायी स्पर्श आम्हाला सुखकारक वाटतो का नाही? आम्हाला आराम करावा असं वाटतंच. आरामदायी आपली जी काही बसण्याची व्यवस्था आहे, आम्हाला ती आवडतेच. म्हणजे त्यामध्ये थोडा देखील त्रास सहन करायची आमची तयारी नसते. आणि ज्या खुर्चीवर आपण बसलोय, त्याला मागे टेकायला पाहिजे, खाली बसायला माऊ आसन पाहिजे, असं जर नसेल, त्याच्यात थोडासा बिघाड झाला, तर आम्हाला ते सहन होत नाही. इतकंच काय, आपण सहलीला जातो. सहलीला गेल्यानंतर 100% सुखसुविधा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत, असा आपला आग्रह असतो का नाही? असतो. कारण आपण म्हणतो, आम्ही एवढे पैसे भरलेत, मग आम्हाला हे सगळं मिळायलाच हवं. अपेक्षा चुकीची नाहीये. मिळायलाच हवंय. इथे जरा थोडा प्रॉब्लेम आहे. जरा इकडचं तिकडे झालं, तर जर 10 दिवसाची सहल असेल, 15 दिवसाची असेल, 8 दिवसाची असेल, तर एका ह्या आपल्या कृतीमुळे, एका ह्या विचारामुळे आपली संपूर्ण सहल आनंददायी होते का? विचार करायचा. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीचा विवेकाने विचार केला ना, तर आपोआपच मी ह्या सगळ्यांच्या मध्ये जी आसक्त होते ना, ती माझी आसक्ती कमी व्हायला लागेल. आणि ही जी आरामदायी वृत्ती आहे, कम्फर्ट झोन, आम्ही तो अजिबात सोडत नाही. विशेषतः तरुणांमध्ये
ही आरामदायी वृत्ती जी आहे त्याच्यामुळे एक दोष निर्माण होतो, तो म्हणजे कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. हे सगळ्यात वाईट आहे. ह्या ज्या 5 इंद्रियांचा आपण धावता आढावा जो घेतला ना, तर ह्या 5 इंद्रियांच्या माध्यमातनं विषय आत येतात आणि नुसते आत येत नाहीत, तर आपल्या मनावर राज्य करतात, आपल्याला गुलाम करतात आणि म्हणून सावध राहून या इंद्रियांवर संयम ठेवता आला पाहिजे. म्हणजे विषय त्याग म्हणजे बाह्य सोडणं आणि इंद्रिय संयम म्हणजे आतून नियंत्रण. बाह्य गोष्टी सोडायच्या आहेत आणि आतून त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवायचंय. इंद्रियांना आपल्याला योग्य दिशा देता आली पाहिजे आणि विवेकाच्या आधारेच आपण त्याला योग्य दिशा देऊ शकतो. मन वारंवार एखाद्या गोष्टीकडे धाव घेत असेल, तर ती आसक्ती आहे हे नक्की समजावं. हा विषय त्याग म्हणजे विषयात राहून त्याविषयी आसक्ती सोडणं हे महत्वाचं. आसक्तीवर काम करणं महत्वाचं आहे आणि तेव्हाच तो विषय त्याग घडणं शक्य आहे. आणि यासाठी विवेक महत्वाचा हे समर्थ आम्हाला वारंवार सांगतायत. विवेक विचार महत्वाचा आहे. शाश्वत अशाश्वताची ओळख महत्वाची आहे. सृष्टीक्रममध्ये आपण तेच बघितलं. त्याच्या आधीच्या समासांमध्ये समर्थ आम्हाला वारंवार हेच सांगतायत, हे चिंतन मनामध्ये चालू दे. शाश्वत काय, अशाश्वत काय, त्यामुळे आसक्ती आपोआप कमी होईल. मन, हे मन विषयांपासून दूर नेऊन त्याला भगवंताकडे वळवता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला उपाय पण सांगितलेत. सत्संग, नामस्मरण ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या अंतःकरणपूर्वक घडणं हेही गरजेचं आहे. मग सत्संग सांगितलाय म्हणून चांगल्या व्यक्तींमध्ये नुसतं जाऊन बसणं आणि घरी आल्यावर त्यांच्याबद्दल टीका करणं, आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. प्रापंचिकांचं जर अंतरंग आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये आसक्ती, अपेक्षा, अहंकार, इतरांविषयीची असूया, मत्सर, अनेक विकार, देहाभोवती फिरणारं असं त्यांचं हे जीवन, हे आपल्या लक्षात येतं. आणि आम्हाला ह्या सगळ्या दलदलीतनं बाहेर यायचंय. म्हणून समर्थ काय म्हणतात, पारमार्थिकाचं जे अंतरंग आहे ना, ते तपासून बघा. आपण जे बघितलं ना, प्रापंचिकाचा अंतरंग आणि पारमार्थिकाचा अंतरंग या दोघांमध्ये अंतर आहे. मग हा पारमार्थिकाचा अंतरंग कसा आहे? मुख्य म्हणजे मी कोण याची त्याला पूर्ण जाणीव असते. आणि त्यामुळे या माईक जगात असूनही तो सगळ्यापासनं अलिप्त राहू शकतो. मुळात काय लक्षात घ्यायचं हे त्याला कळलेलं आहे. त्याला या जगाचं भान आलेलं आहे, स्वतःचं भान आलेलं आहे. त्यामुळे तो कशातही गुंतत नाही. प्रपंचात राहून सगळ्या जबाबदाऱ्या तो पार पाडतो. म्हणजे सगळेच पारमार्थिक लोकं पूर्ण वैराग्य घेऊन भगवी वस्त्र नेसून आहेत का? तर असंही नाही. प्रपंच करणारे पण आहेत. पण प्रपंचात राहून सगळ्या जबाबदाऱ्या आनंदाने तो पार पाडतो. पण मनाने तो कशात आसक्त होत नाही. हे महत्वाचं. त्याचं प्रपंचाशी अनुसंधान नसतं. प्रापंचिकाचं काय असतं? प्रपंचाशी अनुसंधान असतं. पण पारमार्थिक माणसाचं नित्य भगवंताशी अनुसंधान त्यांनी साधलेलं असतं. हा प्रपंच किंवा या सृष्टीवरचा त्याचा वावर, त्यावरचं जे चालू असेल त्याचं कार्य, हे सगळं भगवंताचं आहे, ही त्याची वृत्ती आहे. मी त्याचं काम करतो, हा त्यामागचा भाव आहे. प्रापंचिक काय करतो? प्रपंच माझा आहे, मी आहे म्हणून प्रपंच चालतो. ह्या भ्रमात प्रापंचिक वावरतो आणि मग ह्या भ्रमातच तो जन्म घेतो, मृत्यू येतो, पण तो सावध होत नाही. पारमार्थिक जो आहे ना, तो सावध झालेला आहे, अखंड सावध आहे. ह्या सगळं जे आहे ते भगवंताचं आहे आणि त्यांनी नेमून दिलेलं काम मी करतोय, हा भाव त्याचा त्यामध्ये आहे. सुख-दुःखाच्या प्रसंगात प्रापंचिक जसा डगमगतो, तसा पारमार्थिक अस्थिर होत नाही. तर पारमार्थिक माणूस सतत प्रत्येक प्रसंगामध्ये स्थिर असतो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी करतो हा व्यर्थ अभिमान त्याच्याकडे नसतो. ही लक्षात ठेवण्यासारखी आणि आचरणात आणण्यासारखी गोष्ट आहे. आता हा प्रापंचिक आहे, तो वृक्ष आहे का हो? पारमार्थिक जो आहे तो वृक्ष आहे का? त्याला प्रेम वगैरे ह्या भावना नाहीत का? त्याच्या मनातही प्रेम असतं. आता आपलं प्रेम आणि ह्याचं प्रेम ह्याच्यामध्ये खूप फरक आहे हां. प्रापंचिकाचं प्रेम हे संकुचित आहे. माझं प्रेम माझ्या मुलांवर जेवढं असतं, तेवढंच माझ्या बहिणींच्या मुलांवर, माझ्या नणंदेच्या मुलांवर आधी मुद्दामून बहीण घेतली हां. असतं का? माझ्या प्रेमाची पातळी पातळ होत जाते. का होतं असं? माझं प्रेम हे व्यापक स्वरूपातलं नाहीच आहे ना. पारमार्थिकाच्या मनामध्ये प्रेम असतं, त्याच्यामध्ये अपेक्षा नसतात. आपलं प्रेम तसं नसतं. प्रचंड अपेक्षा असतात आणि त्यातूनच मग हे मत्सर, अहंकार हे सगळे दुर्गुण येतात. पण पारमार्थिकाच्या मनामध्ये हे दुर्गुण नाहीत. त्याच्या मनामध्ये द्वेष, मत्सर, अहंकार याला थाराच नाहीये. पण विवेक, समत्व, अलिप्तता हे वैभव त्याला प्राप्त झालेलं असतं. वैभवच आहे. ही श्रीमंती आहे. ही श्रीमंती त्याला प्राप्त झालेली असते. आता प्रापंचिक जगात हरवलेला असतो, पण पारमार्थिक जगात राहतो. पण जग त्याच्या मनात तो ठेवत नाही. अलिप्त राहू शकतो कारण त्याला कारण हेच आहे ना. त्याच्या जगामध्ये मनाला काही वाव नाहीये. फक्त अंतर्बाह्य सगळीकडे भगवंत. असा हा पारमार्थिक आणि प्रापंचिकांमधला फरक आहे. म्हणजे फरक बाह्य जीवनात नाहीये, तर अंतःकरणाच्या स्थितीत आहे, हे आपल्या लक्षात आलंय. या विषय त्यागासाठी वैराग्य आवश्यक आहे. म्हणजे समर्थांनी काय सांगितलं? वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य न सता योग्य, परमार्थ नव्हे श्रीराम. वैराग्याशिवाय परमार्थ नाही हे नक्की. मग प्रापंचिकांनी काय करायचं? समासाच्या शेवटी समर्थांनी याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. वैराग्याचं आणि त्याच्या विषयांच्या त्यागाचं वर्म समर्थ आपल्याला सांगतात. सबल विषय त्यागणे, शुद्ध कार्य कारण घेणे, विषय त्यागाचे लक्षणे, ओळखायसी श्रीराम. मर्यादा सोडून असणारं, प्रमाणाबाहेर जाणारं देहसुख आपण सोडून द्यायचं आहे. शरीर धारण करण्याकरता जेवढं जरूर आहे, तेवढं देहसुखाचं सेवन करावं, असं समर्थ आम्हाला सांगतात. मर्यादित देहसुख भोगणं हा प्रापंचिकाचा त्याग आहे. जगात राहून विवेकाधिष्ठित वैराग्य इथे अपेक्षित आहे. समर्थ ज्या वैराग्याचा गौरव करतात ना, त्या वैराग्याचा जो आदर्श आहे, तो म्हणजे महादेव शंकर आहेत, असं समर्थांनी या समासात सांगितलंय. आणि हे खरोखर आहे. वैराग्य म्हणजे सगळं असून नसल्यासारखं जगणं. बघा भगवान शंकरांचं जर आपण चरित्र बघितलं, तर त्यांच्या चरणी अष्टसिद्धी उभ्या आहेत. अनंत शक्ती, अनंत ऐश्वर्य त्यांना प्राप्त झालंय. पण त्याचा त्यांना अहंकार नाही. या सगळ्या गोष्टी त्यांनी बाजूला सारल्यात. त्यांना तुच्छ मानलेलं आहे. ते काय करतात? तर अंगाला भस्म फासतात. अंगाला भस्म फासून ते सुखासीन शय्येवर बसतायत का? तर व्याघ्र चर्मावर ते बसतात. अजून एक विशेष म्हणजे ते भिक्षा मागत फिरतात. त्यामागे काय कारण आहे? सगळं काही असून माझं काही नाही, ही जी वृत्ती आहे ना, ती खऱ्या वैराग्याची ओळख आहे. आता हे भगवान शंकर जे आहेत, सगळं असून नसल्यासारखं जे वागतात, म्हणजे अ, बघा त्यांच्याकडे सगळं आहे, अंगाला भस्म फासतात, भिक्षा मागतात. त्याच्यामध्ये त्यांची ही जी कृती आहे, त्याच्यामध्ये अहंकार बाजूला ठेवा, हे आम्हाला हे शिकवतात भगवान शंकर. ही जी वृत्ती आहे ना, ही खऱ्या वैराग्याची ओळख आहे. आम्हाला या वृत्तीतला बदल समर्थ या ठिकाणी सांगतात. आणि या वैराग्याबरोबर विवेकही सांगतात. विषय त्यागासाठी विवेक आणि वैराग्य दोन्ही आवश्यक आहे.
समर्थांनी शेवटी काय सांगितलंय? सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणती श्रीराम. सगळ्याचा करता ईश्वर आहे आणि या प्रकृतीच्या पसाऱ्याला खरं अस्तित्व नाही, असा निश्चय अंतर्यामी स्थिर होणं याला विवेक म्हणतात. आणि हा विवेक आपल्यामध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे. समर्थांनी या समासामध्ये हीन विवेकी माणसं आणि भाग्यवान पुरुष याचं दर्शन आपल्याला घडवलंय. आता यामध्ये जी उत्तम गुणांनी संपन्न असणारी माणसं आहेत, त्यांच्या संगतीत राहून आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यावं, हे समर्थांनी सांगून हा समास थांबवलेला आहे. उत्तम संगत, उत्तम गुण असणाऱ्या माणसांची संगत ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण त्यांच्या संगतीत राहिलं तर आमचं मन हे जे भरकटतं, आमचं मन जे अस्थिर आहे, ह्या सगळ्यातनं आम्हाला सावरता येतं. आणि हे सावरण्यासाठीच तर समर्थ आपल्याला विषय त्याग सांगतायत ना. या विषयांचा त्याग करायचा आहे, त्याचं सेवन करायचंय, त्याचं सतत चिंतन नाही करायचं. त्याच्या आहारी जायचं नाही. अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यातनं आपल्याला घेता येतात. आपल्याला त्याच्या आहारी जायचं नाहीये. त्याचं सतत चिंतन करायचं नाहीये. मन जे सतत आपलं त्याच्या भोवती गुरफटतं, त्याच्या भोवती फिरतं, त्याच्यापासनं मला दूर जाता आलं पाहिजे. म्हणजे साधं उपासाची गोष्ट बघा, आम्ही उपास करतो, पण अशा वेळेला त्या पूर्ण दिवसामध्ये खरं तर काही तासांचाच प्रश्न. जेव्हा आपण तासांमध्ये विचार करतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की हे एवढं अवघड नाही. सकाळी उपास करायचा, संध्याकाळी सुटणार असतं. म्हणजे आपल्याला पाहिजे ते खाता येणार असतं. पण तरी पण सकाळी जेव्हा मी उपासाचं खाते, तेव्हा माझं मन पंचपक्वान्नाच्या ताटाभोवती गोल-गोल फिरत राहतं. म्हणजेच त्या पदार्थांचं चिंतन करत राहतं, विषयाचं चिंतन करत राहतं. यामुळे आमचं मन अस्थिर राहतं आणि उपास ही उपासना पाहिजे त्या पद्धतीने सार्थ होत नाही. म्हणजे मी उपासना म्हणून जर उपास करते, का देहाला त्रास द्यायचा म्हणून उपासना करतीये? उपास करणं ही उपासना आहे. त्यामागचा माझा भाव पण शुद्ध असायला पाहिजे ना. मी का करते, एखादी गोष्ट का करते हे समजून घेणंही आवश्यक आहे. आणि हेच जर समजलं नाही ना, तर ह्या विषयांमध्ये मी सतत रमत जाते आणि म्हणून समर्थ मला सांगतात, की उत्तम गुण असणाऱ्या कारण ही भाग्यवान माणसं आहेत. ह्या माणसांच्या संगतीत आपण राहिलो, तर आमच्या वृत्तीमध्ये आपोआप बदल होणार आहे. आणि तो बदल म्हणजे आता आपण 12व्या दशकापर्यंत आलोय, पण आपल्यामध्ये थोडं पण परिवर्तन झालं नसेल, तर समर्थ म्हणतील, की "मी एवढं तत्वज्ञान तुमच्यापर्यंत का आणतोय?" समर्थांना आम्हाला निराश करायचं नाही, यासाठी तरी आम्हाला हे विचार आचरणात आणता आले पाहिजेत. आत्ता आपण असाच विचार करू. भगवंताला आवडेल तसं, सद्गुरूंना आवडेल तसं वागणं, भक्तीच आहे ना ही. मग आता त्यांना वाईट वाटणार नाही, त्यांना आपला हा शिष्य कसा आहे ह्याची खंत वाटता कामा नये, याच्यासाठी माझी प्रत्येक कृती, माझा प्रत्येक विचार ह्या उत्तमाकडेच घेऊन जाणारा असेल, ह्याचा मी विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी पावलं उचलणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी वयाचं बंधन नाही. फक्त मला तो पश्चाताप होणं आणि तो पश्चाताप होऊन माझ्या कृतीत बदल करणं हे आवश्यक आहे. पण मुळात आम्ही चुकतोय असं वाटत नाही. समर्थ म्हणतात, "तुझ्या विवेकाच्या आधाराने तुझ्या चुकांची तुला जाणीव करून घे आणि बदल करून घे." आमच्यात बदल तेव्हाच होणार आहे. आणि हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे. तो आमच्याकडनं ह्या सत्संगातून घडो, अशी समर्थचरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.